हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल आणि मेन म्हणजे आरामात पण असाल, कारण सध्या आता मुलांची सुट्ट्या काही संपल्या नाहीत आणि दिवाळी सण आताच नुकताच संपला। टिफिनचे वगैरे काहीच गडबड नसेल आणि जो फराळ आपला दिवाळीत बनवलेला असतो ना, तेच म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून आपण म्हणजे माझं तरी मी सांगते, माझं पण सध्या तेच चालू आहे। ब्रेकफास्टमध्ये तर तेच होऊन जातं, त्याच्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे करण्याची गडबड जरा कमी आहे। तर बघा इथं मी जो आता ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते ना, तो दिवाळीतील पहिला सण म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे, ज्या दिवशी पहिली अंघोळ असते आपली, अभ्यंग स्नान असतो। आता तुम्ही मला म्हणाल की बरेच दिवस झालं म्हणजे या दिवसाला आणि तू आता अपलोड करते, तर बरेच व्हिडिओ म्हणजे शूट करून ठेवलेत। काही कारणामुळे ना अपलोड करायला मला म्हणजे अपलोड करणं झालंच नाही माझ्याच्याने, पण शूट बऱ्याच व्हिडिओ प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेत। जसं जसं आता मी तुमच्यासोबत शेअर करेन ना, म्हणजे करीन जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करीन। तर बघा इथं आहे ना, नरक चतुर्दशीच्या दिवशी मला तर वाटतं ही 5:45-6ची वेळ असेल। या वेळेला ना माझं दुसरं सर्व आवरून झालेलं, म्हणजे आंघोळीच्या आधीचे जे आपली कामं असतात ना ती आवरून झालेली, आणि इथं माझं उठण्याचं काम चालू होतं, उठणं बनवायचं होतं मला। तर त्यासाठीच बघा इथं मग मी जे सुका खोबरं असतं ना आपलं, ते व्यवस्थित कट करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली मी, ज्याच्याने म्हणजे मस्त उठणं आणि खोबऱ्याची पेस्ट जी बनवून घेतली ना, खूपच छान असा म्हणजे सुगंध येतो, लावताना मस्त वाटतं आणि एक प्रकारे तो आपल्या शरीराला स्क्रब होतो त्याची, आणि मस्तच वाटतं। तर बघा तेच खोबरं व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, थोडं कोमट पाणी, जी उठण्याची पावडर असते ते सर्व मिक्स करून ठेवून दिलं एका ठिकाणी झाकण लावून, जोपर्यंत मग म्हणजे सर्व उठतील ना तेव्हा मग जो म्हणजे मिक्स करून ठेवलेलं असलं ना आपण उठणं का मग आठवणीने सर्व लावतात। नाही तर मग जर आपण नसेल बनवलं ना तर मग पटकन म्हणजे माणूस विसरून पण जातं, दररोजच्या सारखी आपली आंघोळ करून घेतात साबणाने। तर मग असं बनवून ठेवलं की मग सर्वजण व्यवस्थित लावतात आंघोळीच्या आधी, आणि मी पण मग इकडं अंगण वगैरे झाडून मारायला घेतलेलं, आणि तोपर्यंत म्हटलं तो उठणं मस्त उठणं आणि खोबरं मिक्स होऊन म्हणजे मस्त होऊन राहील ते आंघोळीसाठी आपल्याला। तर इथं मग मी पहिल्यांदा अंगण वगैरे दोन्ही बाजूचे अंगण वगैरे मस्त झाडून घेतलेलं, आणि आता बघू शकता तुम्ही, मला तर वाटतं आता ही 6:15ची तरी वेळ असेल, आणि उजेड तुम्ही बघू शकता, लवकरच आता उजेड होतो आणि लवकरच संध्याकाळ होते। तर बघा मस्त अंगण वगैरे झाडून घेतलं आणि उठण्याची अंघोळ पण करून घेतली, आणि त्यानंतर लागलेली देवपूजेला उंबरठा पूजन वगैरे सर्व करून घेतलेलं ना सकाळी सकाळी आंघोळीनंतर लगेचच, की मस्त प्रसन्न असं वाटतं, आणि त्यात पण सण आहेत म्हटल्यानंतर अजूनच प्रसन्न वाटतं। तर बघा इथं मस्त उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं। या वेळेला मुलं काही उठली नव्हती, कारण आहे ना म्हणजे अजून पावसाळ्याचंच वातावरण आहे बघा, आमच्याकडे तरी पाऊसच पडतो अजूनपर्यंत। त्यातल्या त्यात म्हणजे आत्ता जो मी आता व्हिडिओ एडिट करते ना, व्हॉइसवर करते ना, तेव्हा तर खूपच पावसाचं वातावरण आहे, दिवाळीत थोडा फरक तरी होता। तर बघा इथं लगेच उंबरठा वगैरे पूजन करून घेतलं मी, आणि त्यानंतर दारासमोर पहिला सण आहे म्हटल्यानंतर थोडीशी तरी रांगोळी काढावी म्हटलं, कारण आहे ना दिवाळी असो किंवा म्हणजे कुठलाही सण असो, दारासमोर रांगोळी असली की तरच सण असल्यासारखं वाटतं। आणि दिवाळीमध्ये दारासमोर रांगोळी आणि घरासमोर म्हणजे आकाशकंदील असला ना की म्हणजे असं तेव्हाच वाटते की हां खरी दिवाळी, आणि प्रसन्न प्रसन्न पण वाटतं। जशी येईल तशी थोडी का असे ना, पण रांगोळी दारासमोर काढलीच पाहिजे प्रत्येक सणाला। तर बघा असं काहीसं सकाळ सकाळचं वातावरण होतं, आणि तिकडे बाहेर आहेत ना म्हणजे सॉरी घरात बाबा देवघरात पूजा करत होतं, तुळशीपत्र लावत होते। तर त्यांची बाबांची तयारी चालू होती आंघोळीनंतरची, त्यासाठीची ती जी तुम्हाला खाली भांडी दिसतात ना, ती देवपूजाच करण्यासाठी खाली घेतलेली होती। आणि अशा प्रकारे मग माझी पण मी देवपूजा वगैरे करून घेतली, आणि त्यानंतर मग किचनमध्ये आलेली, एकीकडे चहा ठेवून घेतला, कारण चहाने सुरुवात म्हणजे जास्त करून माझी सकाळची होते। एकीकडे चहा ठेवून घेते मी, आणि त्यानंतर मग चहा उकळेपर्यंत जी बारीक सारीक दुसरी कामं असतात ना आपल्याला, जी चहा उकळेपर्यंतच्या वेळात होऊन जातील तीच कामं करून घेते। तर बघा इथे चहा उकळत ठेवलेला मी, आणि जी आपली रात्रीची भांडी घासलेली होती ना ती लावून घेतली, ती लावून घेईपर्यंत आपला चहा पण होऊन जातो। नुसतंच म्हणजे चहाकडे बघत उभं राहून म्हणजे तोपर्यंत आपली भांडी पण लावून होतील, म्हणून म्हटलं एकीकडे भांडी वगैरे लावून घेतली, आणि तोपर्यंत आपला इकडे मस्त चहा पण उकळत होता। सकाळी माझी जरा गडबडच चालू होती, कारण आहे ना आता जवळजवळ दिवाळी सणच चालू झालेला, नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळी सण चालू झालेला। आणि माझा आहे ना फराळामध्ये जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं फक्त मी बेसनचे लाडू बनवलेले होते, आणि आजपासून मला बाकीचे सर्व फराळ म्हणजे जितकी मला जमतील ना तितकी बनवायची होती। तर त्याच्यासाठी माझी इथं सगळं सकाळची कामच आवरण्याची गडबड चालू होती। इथे बघा भांडी वगैरे पण लावून घेतली मी, आणि चहा वगैरे पण घ्यायला लगेचच
लगेचच चहा पण घेऊन घेतला, कारण लगेचच मुलांना पण उठवून त्यांचा पण अभ्यंग स्नान सर्व आवरून मला फराळाला सुरुवात करायची होती. फराळामध्ये मला आज म्हणजे आजच्या फराळाची सुरुवात मला शंकरपाळीपासून करायची होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे झाली तर व्यवस्थित, नाही तर मग कशी होते, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळा अनुभव असतो. तो माझा तरी असाच असतं, म्हणजे झाली तर व्यवस्थित, नाही तर मग कडक असं म्हणजे असतं. तर बघा इथे चहा वगैरे घेतला मी आणि त्यानंतर पहिल्यांदा जियांशला काव्याची अंघोळ यावेळेला झालेली आणि जियांशला उठून मग त्याचा अभ्यंग स्नान करायला घेतलेलं बघा मी. याआधी मी ना डायरेक्ट म्हणजे आपल्या घरातच अशी रूममध्ये बाथरूममध्ये उठणं वगैरे लावून अंघोळी धुवून घ्यायची, पण आता कसं म्हणजे हौस असते ती मुलांची पण आणि दिसायला पण बरं वाटतं आणि आपल्याला पण जरा प्रसन्न वाटतं सण असल्यासारखं. तर मग मी अंगणातच अशा प्रकारे छोटंसं असं डेकोरेशन काय म्हणा तुम्ही, पाटासोबत फक्त पाटाभोवती फुलं आणि म्हणजे असंच साधं सिंपल पद्धतीने म्हणजे अभ्यंग स्नान जियांशचं करून घेतलं. उठणं जे होतं ते मस्त असं म्हणजे अजून थोडंसं कोमट पाणी करून म्हणजे गरम गरम थंड वातावरण होतं ना, त्याच्यामुळे थोडं गरम गरम मी करून घेतलं आणि मग त्याच्या अंगाला पूर्ण लावून घेतलं. तसा तो म्हणजे चिडचिडच करत होता जरा उठणं लावल्यामुळे, सर्वच मुलांना नाही आवडत. काव्याने मस्त लावून घेतलेलं, पण याची जरा चिडचिड चालू होती, पण जरा कॅमेरा चालू होता त्याच्यामुळे तो जरा कंट्रोल करत होता. कसं तरी लावून दिलेलं एकदाशी आणि हळूहळू बोलत पण होता तो, का मम्मा पटकन आंघोळ करून घे, जास्त वेळ ठेवू नको माझ्या अंगावर. नाहीच आवडत त्याला, जास्त चिपचिप असतं ना, जरा तेलकट असतं खोबऱ्याच्यामुळं. पण मस्त म्हणजे असं दिवसभर म्हणजे 10-11 वाजेपर्यंत तरी आपल्या अंगाला मस्त सुगंध येतो उठण्याचा. पण लहान मुलांना काय ते काही इतकं समजत नाही बघा. मस्त ओवाळून वगैरे पण घेऊन घेतलं मी आणि मग लगेचच अंघोळीसाठी त्याला पाणी पण आणून ठेवलेलं. अंघोळी पण करून घेतली मी त्याची. अंघोळीच्या आधी मी उठणं लावून घेतल्यानंतर काव्याने पण त्याला उठणं लावून घेतले, कारण तिची पण हौस होती, कारण तिला पण लावायचं होतं, तर तिने पण उठणं लावून घेतलं. त्यानंतर मग मी पण त्याची अंघोळी करून घेतली आणि तिने पण, म्हणजे तिला पण हे अनुभवायचं होतं. आणि आपण हे सर्व मुलांसोबत केलं ना की मग मुलांना पण म्हणजे प्रत्येक सणाचं महत्त्व कळतं आणि म्हणजे आवडच पाहिजे प्रत्येक मुलांना, कारण आपल्यानंतर मग त्यांनी पण प्रत्येक सण आनंदाने म्हणजे असं साजरं केलं पाहिजे. मग काव्याने पण त्याची अंघोळ घातली बघा. त्यानंतर मग मस्त अंघोळी वगैरे अंग वगैरे पुसून त्याला फ्रेश करून घेतलं मी, कपडे वगैरे घालून घेतले आणि मग त्यानंतर म्हणजे कसा दोघं मग खेळायला मोकळी. नंतर मग मी माझं पण म्हणजे दोघं काव्य आहे ना मस्त सांभाळून घेते त्याला, मग ती त्याच्याकडे लक्ष देते आणि मग मी माझं काम चालू करते. तर बघा त्याची पहिल्यांदा अंघोळ वगैरे करून म्हणजे फ्रेश झाला तो आणि त्यानंतर मग दोघांना फराळाचं दिलं. दोघं ती एन्जॉय करत मग मी इकडे माझी किचनमध्ये आलेली आणि माझी यावेळेला ना कामं बाकी होती, बरेच भांडे कपडे वगैरे सर्वच बाकी होती. पण मला त्या अगोदर हे काम करायचं होतं की शंकरपाळीचं हे पीठ जोपर्यंत मुरत होतं ना तोपर्यंत मग माझं कपडे भांडी जेवण सर्व होईपर्यंत व्यवस्थित शंकरपाळीचं पीठ होईल. नेहमी मी दिवाळीत असंच करत असते, अगोदरच पीठ काढून ठेवत असते, म्हणजे त्यानंतर मग सर्व आपली कामं करून घ्यायची आणि तोपर्यंत आपलं पीठ मस्त असं मुरलेलं असतं. तर बघा इथे आहे ना आपली जी सर्वात जगभरातील सोपी पद्धत आहे ना शंकरपाळीची, तीच मी पण इथं फॉलो केलेली आणि एकच नंबर शंकरपाळी झालेला तुम्ही बघू शकता. आता मी ना इथं दरवर्षी मी पाणी वापरते शंकरपाळी बनवण्यासाठी, पण यावर्षी आहे ना मी दूध वापरलेलं. 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप असं मिश्रण मी एका पातेल्यात करून घेतलेलं. दूध आणि साखर, दूध अगोदरच गरम करून घेतलेलं मी आणि त्याच्यात 1 वाटी साखर टाकून व्यवस्थित अशी साखर विरघळून घेतलेली थोडं थंड होईपर्यंत. मग तोपर्यंत तूप पण मी कडकडीत नाही म्हणू शकत, फक्त थोडंसं गरम करून घेतलं, ते पण त्या पातेल्यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. ते 3 वाट्या म्हणजे पूर्ण तूप साखर आणि दूध हे 3 वाट्या 1 वाटी करून 3 वाट्या झालेल्या. आणि मी तर मैदा पण घ्यायला घेतलेलं बघा. 2 वाट्या अगोदर मी फक्त 2च वाट्या मैदा घेतलेला परातीत चाळून आणि त्यानंतर मग हळूहळू जो आपण मिश्रण तयार केलेलं ना दुधाचं ते वापरून म्हणजे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तसं पण मला अंदाजाप्रमाणे ह्या 3 वाट्या म्हणजे मिश्रण आणि 3 वाट्या मैदा असं घ्यायचं होतं, पण मी थोडं म्हणजे 2च वाट्या मैदा घेतलेला. हळूहळू म्हटलं मिक्स करीन, हळूहळू हे दुधाचं मिश्रण, हळूहळू मैदा. 2 वाट्या मी अगोदरच घेतलेल्या, 1 वाटी घ्यायची होती. मग जसं मला लागेल ना तसं थोडं हे मिश्रण टाकून व्यवस्थित मळून घेतलं मी बघा. थोडं एकदम म्हणजे पातळसरच होतं, पण जी आपलं 1-2 तासामध्ये जी आपली कामं आवरतो ना आपण तोपर्यंत आपल्याला जसं शंकरपाळी म्हणजे करण्यासाठी 2 तास म्हणजे हा पीठ 2 तास तरी मुरत ठेवायचा, जेणेकरून शंकरपाळ्या आपल्या मस्त खुसखुशीत होतात. तर बघा इथं मी ना हे हळूहळू सर्व त्याच्यात टाकून घेतलं आणि त्यानंतर मग मला लागणार होतं परत 1 वाटी पीठ, जसं की आपल्या म्हणजे अंदाजाप्रमाणे ती पण वाटी मी घेऊन घेतली. आणि त्यानंतर आता पण तुम्ही बघत असाल एकदम पातळ असं पीठ झालेलं, तरी मला जे पातेल्यात होतं ना मिश्रण ते पण सर्व त्याच्यात टाकून अजूनच पातळ होणार होतं.
तर ते पण तरी पण मी टाकून घेतलं आणि त्यानंतर मग एक वाटी जी राहिलेली ना अंदाजाप्रमाणेची ती पण वाटी त्याच्यात टाकून बघा तुम्ही आता तुम्हाला दिसतच असेल साईडला परातीत सुकं पीठ ती म्हणजे एक वाटी घेऊन मी जे उरलेलं सर्व दुधाचं मिश्रण होतं ना ते पण टाकून पुन्हा मिक्स करून घेऊन घेतलं म्हणजे आणि बघू शकता तुम्ही एकदम पातळ असं मिश्रण होऊन गेलेलं पण ते जेव्हा मी शंकरपाळी करायला घेईन ना 2 तासांनी तेव्हा व्यवस्थित असं जसं आपल्याला लाटता येईल ना अशा परिस्थितीत हे पीठ येऊन जातं थंड होईल तोपर्यंत नेहमी ना मी दरवर्षी पाण्याचाच वापर करत असते पाणी साखर आणि तूप अशा पद्धतीने म्हणजे मिश्रण मी मिक्स करते पण यंदा आहे ना मी दूध घेतलेलं कारण दुधामुळे टेस्ट छान येते असं ऐकलं होतं आणि दूध का नव्हतं घेत कारण म्हणजे जास्त दिवस आपली शंकरपाळी राहिली ना का मग तिला असं म्हणजे वेगळाच वास येईल म्हणून मी घेत नव्हते पण तशी पण आपली शंकरपाळी 9 ते 10 दिवसांनी संपून जाते आणि सुकं असतं त्याच्यामुळे काय वास वगैरे येण्याचा म्हणजे प्रॉब्लेम नसतो छानच होतात दुधामुळे म्हणजे पाण्याने पण मस्त होतात पण मी यावेळेस दूध वापरलेलं तर बघा ते सर्व मिश्रण मी व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आणि जो झालेला ना सकाळपासून चहा पाण्याचा म्हणा किंवा अंघोळीचा वगैरे जे म्हणजे पातेलं वगैरे तुम्हाला दिसलंच असेल जी अभ्यंग स्नानासाठी मी घेतलेलं ती सर्व भांडी जी झालेली ना तितकी सर्व पहिल्यांदा भांडी घासून घेतली ओटा पूर्ण रिकामा करून घेतला मी क्लीन करून घेतला जेणेकरून मग जे आपल्याला म्हणजे पुढचं काम करण्यासाठी चिडचिड होत नाही मग पूर्ण ओटा भरलेला दिसला की मग सर्व एक एक करून अशी सर्व भांडी घासून घेतली भांडी वगैरे घासून घेतल्यानंतर मी पण माझा ब्रेकफास्ट करून घेतलेला कारण काम करण्या अगोदर आपला म्हणजे पोट पण भरलेलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित असं आपण काम मन लावून करतो तर बघा मी अगोदर सकाळी फक्त देवपूजा झाल्यानंतर चहा घेतलेला तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर मी भांडी वगैरे घासून घेतली मस्त ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला मी आणि त्यानंतर लादी पुसून घेतली कपडे धुवून घेतले आणि जेवण पण माझं करून झालेलं त्यावेळेला म्हणजे जोपर्यंत मी शंकरपाळ्यांचं मिश्रण खोलूनच नव्हतं घेतलं कारण आहे ना काय बघून फायदाच नव्हता कारण म्हणजे मी दरवर्षी अशाच प्रकारे करते जोपर्यंत आपली सर्व कामं आवरत नाहीत ना तोपर्यंत मग मी तिकडे वळतच नाही आणि मग जेव्हा जी आपली कामं आवरतील ना तेव्हा मग शंकरपाळ्यांकडे मग मी वळते नेहमीप्रमाणेच आणि तोपर्यंत आपलं पीठ मस्त जसं आपल्याला हवं असतं ना त्या पद्धतीत आलेलं असतं आणि मग शंकरपाळ्या तुमची पद्धत पण अशीच आहे का मला कमेंट करून कळवा आणि माझी तर मी आता सध्या 2-3 वर्ष हीच रेसिपी फॉलो करते याच्या अगोदर माझ्या कधी शंकरपाळ्या अशा म्हणजे खुसखुशीत अशा झाल्या नाहीत एकदम म्हणजे असं कडकच व्हायच्या खुसखुशीत अशा कधीच झाल्या नाही 1 वर्ष तर माझ्या आहे ना तेलातच विरघळायच्या मग मला म्हणजे इंटरेस्टच नव्हता मेन म्हणजे शंकरपाळीमध्ये पण आता 2-3 वर्षांना बऱ्यापैकी जमते एकदम पण टिसून नाहीच जमत मला म्हणजे आवडत कारण आहे ना तोंडात टाकली की मग वेगळंच असं म्हणजे पूर्ण तेलकट असं वाटतं म्हणून जरा आपला जो गुड डे बिस्किट असतो ना त्या पद्धतीने शंकरपाळी झाली ना की मग म्हणजे मस्त वाटतं खायला एकदम पण टिसूनला आणि एकदम पण कडक नाही तर बघा लाटताना वगैरेचं काहीच मी इथं शूट केलं नाही कारण म्हणजे तो जिथं 10 मिनटं लागायची ना तिथं 5 मिनटं लागायची तिथे 10 मिनटं लागतात म्हणून मी काय व्हिडिओ वगैरे करण्याच्या नादात पडलेच नाही पटपट असे लाटून व्यवस्थित सर्व फ्राय करून घेतल्या बघू शकता तुम्ही साईडला ताटामध्ये सर्व फ्राय केलेल्या मी तर ते ठेवून दिलेलं आणि लास्टची बॅच होती म्हटलं आता तरी थोडं शूट करू म्हणजे फ्राय करताना शंकरपाळ्या एकदम म्हणजे मस्त खुसखुशीत झालेल्या जशा मला हवे होत्या ना त्याच पद्धतीने झालेल्या बघा तुम्ही पण जर म्हणजे आता मध्ये पण तशी दिवाळीलाच शंकरपाळ्या करतो असं नाही पण मध्ये असं म्हणजे कधीतरी टाईमपाससाठी किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेला जरी अशा बनवल्या ना का म्हणजे मस्त होऊन जातं चहा बिस्किटपेक्षा तरी तर बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आलेला आणि एकदमच खुसखुशीत अशा शंकरपाळ्या माझ्या झाल्या शंकरपाळ्यांचा पण माझा एक काम होऊन गेलेला शेवटची बॅच होती ती पण टाकून घेतली मी आणि एकदम शंकरपाळ्या फ्राय करताना ना फास्ट गॅस कधीच करायची नाही एकदम लो गॅसवरच या मस्त अशा भाजून घ्यायच्या फ्राय करून घ्यायच्या तेल थोडं कमी होतं पण लास्टची बॅच होती त्याच्यामुळे मी काय त्याच्यात एक्स्ट्राचं तेल वाढवलं नाही कारण आहे ना मग हे जे आपण तूप वापरलेलं असतं ना ते थोडं त्या तेलामध्ये उतरवून तेल पण एकदम म्हणजे तुपासारखंच होऊन जातं आणि मग जास्त करून मग ते भाजीत वगैरे आपण यूज करू शकत नाही त्याच्यामुळे मग मी ते काय म्हणजे जास्त तेल टाकलंच नव्हतं त्याच्यातच मग फ्राय करून घेतल्या आणि ओटा तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांमुळे आणि पूर्ण जी परत भांडी घासलेली होती ना मी अगोदर त्याच्यात डब्बल ही भांडी झालेली पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून झाला जेवण वगैरे पण मी करून अगोदरच ठेवलेलं जेवण वगैरे करून घेतलं जेवण पण झालो आम्ही आणि त्यानंतर मला एक ब्लाऊज हा शिवायचा होता कस्टमरचा होता मग होता वेळ माझ्याकडे मला तर वाटतं आता ही जवळजवळ 2:30ची वेळ असेल 2:30 वाजलेले दुपारचे
आता म्हटलं काही आराम करून जमणार नाही, कारण मग तोपर्यंत माझा हा ब्लाऊज पण झाला पाहिजे आणि त्यानंतर मग परत संध्याकाळची आपली काही ना काहीतरी कामं असतातच सण आहे म्हटल्यानंतर आणि रात्रीचं जेवण वगैरे. म्हणून मग लगेचच ब्लाऊज कटिंग करायला बसले आणि इतकं काही म्हणजे डिझाईनचं वगैरे नव्हतं, सिम्पलच होता. फक्त स्लीव्जला पफ स्लीव्ज शिवायचे होते आणि इतका काही वेळ पण लागणार नव्हता. म्हणून म्हटलं आता 2:30 ते 5 साडेपाच वाजेपर्यंत तरी कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे शिवून होऊन जाईल माझं संध्याकाळचं जेवण वगैरे करण्यासाठी. तर बघा लगेचच अस्तरवच मी व्यवस्थित अशी म्हणजे मार्किंग वगैरे करून व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतली मी. तसं म्हणजे एकदा या कामाला म्हणजे बसली ना, एकदा म्हणजे कटिंग म्हणा किंवा स्टिचिंग म्हणा, एकदा बसली ना की म्हणजे पटकन होऊन जातं. आणि जर म्हणजे बसेस तोपर्यंतच कंटाळा करतो, माझं तरी असंच आहे नेहमी, बसेसपर्यंतच कंटाळा. आणि जोपर्यंत कुठल्याही कामाला झाली ना सुरुवात केली का मग पटकन होऊन जातं. तर बघा इथे लगेचच मी फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड कट करून घेतल्या. प्रिन्स कटच मला हा ब्लाऊज शिवायचा होता. तशी पण मला आता म्हणजे पहिले मी ना पेपर कटिंगवरूनच ब्लाऊज शिवायची, पण आता मला डायरेक्ट अस्तरवर सुद्धा मार्किंग करायची म्हणजे सवय झाली, त्याच्यामुळे होऊन जातं पटकन. लगेचच कटिंग वगैरे पण करून घेतली आणि शिवायला पण बसलेली वेळ न घालवता. यावेळेला ना मुलं मला तर वाटतं बाहेरच खेळत होती, त्यांची तर मज्जाच आलेली. कारण म्हणजे दरवेळेस मी त्यांना ना दुपारी जेवण वगैरे करून घेतलं की झोपायला लावते, म्हणजे थोडा आराम सुट्टी असल्यावर. पण यावेळेस मलाच झोपायला म्हणजे आराम करायला वेळ नव्हता, त्याच्यामुळं मग मी आराम करायला गेल्याशिवाय मग दोन्ही मुलं पण येत नाहीत आणि त्यांची मज्जाच आलेली. म्हटलं मम्मी पण नाही, मग आम्ही पण मस्त बाहेर खेळू असं त्यांचं चालू होता. मग तोपर्यंत म्हटलं राहू दे आजच्या दिवस आणि खेळू दे त्यांना. तर मी इथं कटिंग वगैरे करून घेतली आणि लगेचच स्टिचिंगला बसलेली. जवळजवळ पाऊण तासानेच माझा हा ब्लाऊज शिवून झालेला, कारण कपडा पण आहे ना एकदम म्हणजे शिवण्यासारखाच होता, एकदम सिल्की वगैरे नव्हता. तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये जो आपला कपडा असतो ना म्हणजे ब्लाऊज पीस कडकमध्ये, तो ब्लाऊज पीस तसा असला ना की माझा ब्लाऊज म्हणजे पटकनच होऊन जातो. आणि जो आपला सिल्की किंवा जॉर्जेटचा कपडा असतो ना त्याच्याने ना मला थोडा वेळ होऊन जातं, म्हणजे शिवता तो सरकतो पण सारखा त्याच्यामुळे. तर हा कपडा पण एकदम शिवण्यासारखा होता, मस्त ब्लाऊज. जवळजवळ सांगते काय तुम्हाला मी, पाऊण तासानेच माझा ब्लाऊज हा शिवून झालेला. आणि इकडे बघा स्लीव्ज लावायचे बाकी होते. यावेळेला स्लीव्ज मी तयार करून ठेवलेले बघा, फक्त जॉईन करायचे होते या ब्लाऊजला, तर मग ते पण मी करून घेतलं आणि होऊन गेलेला माझा हा ब्लाऊज पण शिवून. हा ब्लाऊज माझ्याकडे येऊन जवळजवळ 3 ते 4 दिवस झालेलं, पण मला आहे ना म्हणजे शिवीन करून आता सणासुदीचे तुम्हाला माहितीच आहे, अगोदर साफसफाई आणि त्यानंतर फराळ असा करून आता शिवीन करून राहूनच गेलेलं. मग म्हटलं, आणि हा ब्लाऊज मला संध्याकाळी द्यायचा होता याच दिवशी 5-5:30च्या वेळेला. म्हणून म्हटलं आता म्हणजे तहान लागले तर विहीर खोदून घ्यावी अशी माझी पद्धत झालेली. इथं पटकन म्हणजे लगेचच ब्लाऊज शिवून घेतलं. मला माहिती होता का हा कपडा असेल ना की मग माझं ब्लाऊज पटकन होऊन जातं, त्याच्यामुळे मग मी अगोदर काय इतका ताण घेतला नव्हता का शिवून झालाच पाहिजे, मला म्हणजे लगेचच होऊन जाईल असं मला वाटलेलं, म्हणून मी लगेचच शिवून घेतलं मी. आणि बघा इकडे आपला लगेचच ब्लाऊज पण रेडी आहे. सिंपलच आहे, प्रिन्स कट बॅकनेक दोन्ही सिंपलच आहेत. मटका गला सांगितलेला आणि नॉट सांगितलेली, फक्त लेस वगैरे काहीच लावायची नव्हती. आणि अशा पद्धतीने स्लीव्ज होते त्याचे. कस्टमरला पण आवडला आणि म्हणजे घाईने शिवलेला ना तरी पण फिटिंगला वगैरे मस्तच आलेला त्यांना. लगेचच मग तो ब्लाऊज पण ते घेऊन गेलेला. आणि त्यानंतर इकडे माझी संध्याकाळची देवपूजेची तयारी चालू होती बघा. संध्याकाळची देवपूजा वगैरे आवरून घेतल्या आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी मस्त अशा म्हणजे पंत्या वगैरे लावून घेतलेल्या मी इथं संपूर्ण, म्हणजे बाहेर अंगणात पायरीवर वगैरे सर्व जिकडं आपल्याला म्हणजे काळोखात असेल ना बाहेर, म्हणजे आजूबाजूला सर्वीकडे पंत्या वगैरे लावून घेतल्या. तुळशी दारासमोर एक वेगळाच आनंद असतो तो पंत्या लावण्याचा. आणि लावल्यानंतरचा घराकडे असा म्हणजे मस्त म्हणजे प्रकाशितच वाटतं आणि बघायला पण खूप छान वाटतं रात्रीचे पंत्यांचा उजेड. तर सगळीकडे लावून घेतल्या, दोन्ही दरवाजांकडे, किचनमध्ये आणि म्हणजे सगळीकडे लावून घेतल्या. त्यावेळेला ना काव्या शूट घेत होती माझी, म्हणजे काव्याला सांगितलेलं की जरा मोबाईल पकड, कारण आता ट्रायपॉड घेऊन तरी मला इकडे सगळीकडे फिरता येणार नाही, म्हणून म्हटलं तू जरा व्हिडिओ घे माझी. आणि तिची गडबड होती की फटाके फोडण्याची वेळ झालेली ना, मग मी तू पटपट ठेवून घे, मग मला म्हणजे माझे फटाके जियांश पण बघू शकता तुम्ही मागे माझे फिरत होता की पटपट तुझा आवर मम्मी, मग आम्ही दोघं जण फटाके वाजवू असा त्यांचा चालू होता. मग काय त्यानंतर त्यांनी दोघांनी पण मस्त फटाके वगैरे वाजवून घेतले आणि मग मी माझं पण रात्रीचं जेवण वगैरे आवरून घेतलं. असो चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.